मी उठले सकाळी 3:30 वाजता. 11वर काटा होता आणि 3वर काटा होता. पूर्वा हे बघा चॉकलेट पार्टी विदाउट स्टडी मी सेक्सी. राईस बहुत पैसा खर्च हो गया. राईस हिने काय माती खाते बघा हे. Hello guys, welcome back to my channel. I am here with a new vlog and this is gonna be also a day in my life. आणि आज माझा शेवटचा पेपर आहे. माझा आवाज थोडा हेवी असेल कारण आता वाजले सकाळचे 8:30. ठीक आहे. आणि मी उठले किती वाजता सांगू का तुम्हाला? मी उठले सकाळी 3:30 वाजता. आणि मी हे आज फर्स्ट टाइम कधीतरी मी मॉर्निंग स्टडी केला आहे. फॉर कॉन्टेक्स्ट आय एम नॉट एट ऑल मॉर्निंग पर्सन. मी रात्रभर जागी राहू शकते. 5-6 वाजेपर्यंत जागी राहू शकते आणि त्याच्यानंतर मी झोपू शकते, जे मी काल केलं. आणि त्यामुळे काल मी सकाळी 6 वाजता झोपली आणि नंतर पेपर वगैरे देऊन आली. नंतर मला झोपच येत नव्हती. सो मी फुल डे जागी होती. आणि मग नंतर मस्त जेवण झाल्यावरती मी जशी अभ्यास करायला बसली मला झोप लागली. आणि मी अशी 11च्या दरम्यान काहीतरी झोपली आहे काल. आणि मी लाईट चालूच होती माझी आणि मी झोपली होती. मला पप्पानी हाक मारली रँडमली की झालं काय वगैरे असं करून. आणि मी उठली. म्हणलं किती वाजले पप्पा? मी असंच विचारलं. मला बोलतात 3 वाजले. आणि भाई मी घड्याळ बघितलं तर घड्याळावरती 11वर काटा होता आणि 3वर काटा होता. 3वर म्हणजे थोडासा अलीकडे. तर मी म्हटलं की 11 वाजलेत. आणि माझं कारण मला असं वाटलं की त्यांनी मला मोटिवेट करायला उठवलं. असं करून ते मला 3 बोलले की मी असं पटकन उठेन असं करून, कारण माझी आई मला तेच करते. पण मी म्हटलं फोन बघूया, थांब उठूया आपण. आता 11 वाजले तर 11 वाजता मी 10 वाजता अभ्यास करायला. माझा विचार होता की 12-1 पर्यंत अभ्यास करायला सुरुवात करायची, 2 तास नॅप घ्यायचं जास्तीत जास्त. पण मी असं फोनकडे बघितलं आणि लेजिट 2:55 झाले होते. आणि मी जी उठली आहे की शट 3 वाजले. आणि मी अजून अभ्यास करायला सुरुवात पण नाही केली आहे. असं करून मी पॅनिक होऊन उठली. तर माझी तशी मॉर्निंग झाली आणि माझे डोळे पण असे सुजले बिजलेले होते. बट मी 3 वाजता नाही बसले अभ्यास करायला. मी जरा थोडा टाईमपास करत करत 4 वाजवले, 5 वाजवले. त्याच्यानंतर मला आत्ता पण माझ्याने असा फोकस राहून स्टडी होतच नाही आहे. तर आता माझ्या घरी पण सगळे लोक उठले. तर मी म्हटलं की जरा आपण खाऊया बिऊया. मग मी भूक लागली होती, मग मी खाऊन बिऊन. आणि थंडी एवढी बेकार आहे, लाईक आता 20°C आहे टेम्परेचर. एवढी थंडी वाजते. त्याच्यापेक्षा बेकार थंडी सकाळी 3:30 वाजता वाजत होती. मी विचार करते भाई सकाळी सकाळी माझं उठतात कशी. आणि मी कधीच नाही, म्हणजे तुम्हाला सांगू का, जर कुठे फिरायला वगैरे जायचं आहे, गावी जायचं आहे आणि त्या सकाळची 5ची आपली वगैरे ट्रेन असते, तर मी रात्रभर झोपत नाही. मी रात्रभर जागी असते आणि मी डायरेक्ट ट्रेनमध्ये वगैरे झोपते. किंवा कुठे पण फिरायला जायचं असेल तर मी रात्रभर जागी राहते. मी सकाळी नाही उठत. मी सकाळी खूपच क्वचित उठते, खूपच क्वचित, जेव्हा मी अशी 9-10 वाजता. आणि तुम्हाला सांगते अभ्यास करायला तर मी सर्वात पहिल्यांदा अभ्यास करायला उठली आहे. मी माझ्या 10वीच्या पेपरला पण नव्हती उठली, 12च्या पेपरला पण नव्हती उठली. मी 10वीत नाईट आऊट मारले, नाईट स्टे केलं आहे आणि स्टडी केला आहे. मी तुम्हाला हे सांगते, मी कालपर्यंत मी सकाळी 6:30ला झोपली मी काल. आणि आज मी फुल भाई सकाळी 3:30 वाजता उठून पोरगी अभ्यास करायला बसली, ते पण चुकून. पण ठीक आहे. आता आज ॲक्च्युली माझा लास्ट पेपर आहे, सो आय एम हॅपी. त्यामुळेच माझा अभ्यास होत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज पेपर तर आहेच आपला लास्ट. आणि म्हटलं की ह्याच्यानंतर आता मी डायरेक्ट माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्सना 4 महिन्यांनी भेटणार आहे. सो आता माझी इंटर्नशिप असणार, सो मी 4 महिन्यांनी भेटते त्यांना. सो आज आपण सगळ्यांना दाखवूया, म्हणजे जे लोक येतील त्यांना दाखवू आपण. आणि आपण बघू कसं जातो आपला पेपर. आणि आज लास्ट याचं थोडं मी म्हटलं की मजा येईल. आणि आजच्या लास्ट पेपरनंतर आपल्याकडे काही टाईमच नाही आहे ना, मग आता आपण ब्लॉगिंग वगैरे एडिटिंग वगैरे करू शकतो. सो येस, दॅट्स इट. आता मी मला डायरेक्ट ना कॉलेजला भेटते. आता इथे मध्ये कुठे नाही भेटत, डायरेक्ट कॉलेजला भेटू. बाय गाईस, माझा पेपर संपला. विदाउट स्टडी मी सेक्सी पेपर लिहिलाय. भाई सेक्सी म्हणजे प्रॉपर. थांबा जरा गाईज, मी आज पूर्वाच्या ब्लॉग मध्ये आली आहे. गाईज वेलकम अंतरा. हॅलो. हाय. ब्लॉग डेब्यू. मी ते खाली असं ह्याच्यामध्ये टाकते थंबनेल मध्ये की फिट अंतरा म्हणून. मी तेच सांगत होते की आज माझा लास्ट डे आहे, सो मी म्हटलं की आज शूट करू. पण तुम्हाला माहिती आहे, मी ठरवलं होतं की मी असं फ्रेंड सोबत गप्पा बिप्पा मारणार, पण ते झालं नाही. पण ठीक आहे आता, कारण मी सकाळी त्या पेपरमध्ये होती, कारण मी अभ्यास काही नाही केला ना. सो मी तिकडे जाऊन ChatGPTच्या बेसिसवरती आम्ही अभ्यास केला. बट या
तन्मयने मला एवढं छान शिकवलं, एवढे पेपर मी तन्मयला शिकवलं, आज तन्मयने मला शिकवलं, बट पेपर चांगला गेला. इथे माझा हे आहे म्हणून मी तिकडे बघते. सॉरी. आता मी निघणार घरी. आता आपला काय प्लॅन नाही, आता आपल्याला अभ्यास पण करायचा नाहीये. मी तुम्हाला सांगते, मी लेजिट पेपर लिहिताना झोपा काढत होती, तब्बल झोपा काढत होती. आणि मी म्हटलं की जाऊ दे सोड, पेपर लिहून टाकू. पेपर जाम लेंदी होता भाई, बाकीच्यांनी लिहिलाय 25, 27 माझ्या पेजेसचा 19 पेजेसचा पेपर आहे माझा, पण मी लिहिलाय बऱ्यापैकी. असा कमी लिहिते मी, बट टू द पॉइंट लिहिते मी. समजलं, क्वालिटी मॅटर्स दॅन क्वांटिटी. गाइस, वी हॅव वन मोर डेब्यू. से हाय टू माय व्लॉग. हाय हाय. आज मी पूर्वाचा ब्लॉग बघीन. आज हे लोक माझा पूर्ण ब्लॉग बघणार आहेत. वन मोर कॅमेरा. मी ऍक्च्युली लॉकर रूम मध्ये. आता मी निघते. आता मी ऍक्च्युली मी रिद्धीची वाट बघत होती, बट ठीक आहे, आपण बघू अजून 5 मिनिटं रिद्धीची वाट आणि मग निघू. बाय गाईस. जस्ट इमॅजिन, तुम्ही आताच घरी आला आहात आणि तुम्हाला मम्मीने चिकन आणि चपाती दिली आहे. मला असं वाटतं माझा दिवस खूपच चांगला आहे. मी आता चिकन चपाती खाते, मग मी तुम्हाला भेटते. बाय गाईस. लुक हू माय स्पॉटेड. ते तिचे गोडू मामू आहे. अरे किती छान. तू नाही पडत, नाही जाणार ती. तिने जर मला तिच्या डोक्याला हात लावायला दिला. बाय बाय. सिद्धी मला दुसरी मांजर दाखल. ओ ती बघ, ऑरेंज कार. ऑरेंज कार नाहीये, 2 येड्या मांजरी. अरे तू हे बघड, हे बघड. गाईज, तिला ब्लॉगिंग कसं करायला शिकवते. फ्युचर ब्लॉगर्स आहे. गाईज, आम्हाला अर्धा तास आम्ही फिरून झाल्यावर आठवलं की आम्ही ब्लॉगच नाही केला. सो ग्रेट ना वी आर. आम्हाला भूक लागली आहे. मी उपाशी येतो, या पोरीने मला चालवलंय. तुला बोलली तिकडे बसूया. नाही, हा प्लॅन कोणाचा होता? सिद्धीचा. मग सिद्धी बघा, तिकडे बसून गप्पा मारण्यापेक्षा चालून गप्पा मारायला बरं की नाही. दोन गोष्टी होतात. एक गोष्ट म्हणजे आपलं चालणं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपाशी आहे पोरगी, सांगितलं पण मी. मग तुझा प्रॉब्लेम डूड, इट्स युअर प्रॉब्लेम. 2 दिवस 20 डिग्री काय पडला, मग मी फुल स्वेटर घालून बाहेर पडले. तसं की गवडी थंडी, गवडी गरमी आहे, तरी या पोरीने घातलंय बघा. काय मला वाचते थंडी, कसं झालंय मला वाचते थंडी. आय डोंट केअर. यू केअर. या बिचारी मरेल गरमीने. हात दुखायचा बघा माझी शाळा. अरे मी हे चालू ठेवलंय, ब्राईटनेस चालू ठेवलंय, काही घंटा दिसत नाहीये ब्राईटनेस मध्ये. मी माझा माईक खाली. माझी शाळा बघा, पराग मध्ये होती मी ना, पराग मध्ये. चांगली होती माझी शाळा. गेल्यावर चांगलं. ते तर सगळ्यांचंच झालंय रे. हे बघ, प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी अचिव्हमेंट होते, पण जेव्हा आम्ही रिटायर्ड होतो बोलते मी. आमची जेव्हा 10वी संपते ना, तेव्हा जरा आधीच शाळा बदलते माहितीये. माझ्या डोळ्यावरती आज मी चष्मा आणायचं विसरली, स्वतः माझे डोळे असे. दुर्गाला आली मी खाऊ खायला. खाऊ आपण मग नंतर वॉफल खायला जाऊ. माहिती आहे का किती वाजले? 8:30. 7:50 मी जेवायला आलोय. बघू आता मी जेवतो आणि तुम्हाला भेटतो. बाय. मी ऑर्डर चिकन चिली लॉलीपॉप आणि मी शूट करायला विसरली. ते पण मला सिद्धीने आठवण करून दिली. थँक्स टू सिद्धी, म्हणून मी काही घेऊन आली आज. चिअर्स. आता मी ह्याच्या पुढे नाही दाखवणार आहे, कारण माझ्या लक्षात नाही राहणार. सो बाय. मी सांगेन ना. सिद्धी सांगेल बाय. शिकली माझं नाही. मी काय म्हणाली, चांगली गोष्ट. माझं मराठी हे चांगलं आहे. दॅट कम्स ॲज अ चांगली गोष्ट. हे कधी शिकणार तू? सध्या आम्ही हे खातो. काही भरवू नकोस. बाय बाय. राइस बहुत पैसा खर्चा हो गया. ये मेरा पैसा ज्यादा खर्च हुआ है. वो अभी आइसक्रीम भी खाएगी तो फिर उतना ही होगा. इक्वल. आम्ही जेवढं खातो तेवढं आम्ही डेझर्ट वरती खर्च करतो. तुम्हाला समजतंय?
म्हणजे आता एक मिनिट मला काहीतरी ठेवायला पाहिजे आता. वी आर व्हेरी बॅड. आम्ही ना आईचा गो काहीतरी सपोर्ट, स्ट्रॉंग सपोर्ट पाहिजे आम्हाला. तू इकडे बस ना. आम्ही एकदाच खर्च करतो. मला नाही माहिती आपण कशी दिसतोय आता. सगळं ऍडजस्टमेंट करावी लागेल. आम्ही एकदाच खर्च करतो आणि दाबून खर्च करतो. आज तो दिवस आहे. आज तो दिवस आहे आणि खूप जास्त खर्च झालाय. जवळजवळ 1000 रुपये आम्ही एका दिवसात उडवले. नाही तर आम्ही त्याची भिकारी माणसासारखे असतो. काही खाणं नाही पिणं नाही. मी 2-2 दिवस उपाशी असते आणि खाल्लं की दाबून खाते. एक दिवस असं असतो ज्या दिवशी मी अति खाते आणि कसं असतो त्याची मी खातच नाही. एक बॅलन्स जो असतो तो माझ्याकडे हायच नाही असं वाटतं बाई मला. आम्ही काय काय मागवलं माहितीये, सांगितलं ना. अरे हा, तुम्हाला माहिती आहे श्रावा, मी लास्ट टाइम पण आलो होतो इकडे आम्ही ना चॉकलेट ड्रिंकिंग मध्ये हॉट चॉकलेट नव्हता ट्राय केला, सो मी ते करणार आहे. हॉट चॉकलेट घेतलं तू क्लासिक? हा नाही, हेझलनट वाला घेतला. एक हेझलनट हॉट चॉकलेट, एक बोबा टी, एक बेल्जियम वॉफल बोबा टी वॉज सेफ मला आवडतं. आणि हेझलनट हॉट चॉकलेट वॉज समथिंग त्याच्यामध्ये लागू शकतात मला. ते जर नाही आवडलं तर पूर्व कॉफी ट्राय करेल. हा चालेल. हॉट चॉकलेट वरून डायरेक्ट कोल्ड कॉफी. तुम्हाला मी सांगते ना, फक्त 20 डिग्री होतं टेम्परेचर आणि माझ्या गोष्टी अशा आहेत ना की असं होतं की 5 डिग्रीवर मी मनालीला हॉट चॉकलेट काय पिते, थंड स्वेटर घालून फिरते. थंड स्वेटर काय असतं, स्वेटर घालून फिरते. आपण मिल्कशेक पण नाही ट्राय केला. आपण मिल्कशेक पण खाल्ला. मिल्कशेक इज समथिंग घरी बनवू शकतो. ते चिकनवर नाही खाऊ शकत. घरी बनवू शकतो. घरी पण बनवू शकतो. घरी तर आपण सगळं बनवू शकतो, पण आळस पण. आणि ही हॉटेल मॅनेजमेंट करते आणि मी जाऊ दे. समजलं तुम्हाला? जाऊ दे मध्येच सगळं आलं. जाऊ दे मध्येच सिद्धीचं सगळं आलं. आता आम्ही ना, थँक्यू, आमचं आलं पण किती छान. ए सिद्धी, परत माझं स्टोरेज फुल होणार. मी फोन बंद करते. मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला इथे दिसलं शेट, तुम्हाला मी हॉट चॉकलेट आल्यावर दाखवते. हॉट चॉकलेट सीझन इज हिअर. आता मी तुम्हाला खाऊन दाखवते. ते मला ठेवायला काय नाही कुठे, तर मी खाते आणि मग तुम्हाला दाखवते, सांगते मी तुम्हाला. बाय बाय गाईज. आता मी पर्सनल चालू आहे ना माझा माईक. आता मी ह्याच्यामध्ये व्हॅनिला आईस्क्रीम टाकणार आहे, कारण मला जरा थोडं कमी गोड लागतंय. म्हणजे बाकीच्यांना बरोबर असेल, पण मी जास्त अति गोड खाते. पूर्व इज्जत करते, अजून काय नाही. एक्सक्यूज मी, ह्याला इज्जत करणार नाही बोलत. दिस इज माय पर्सनल पॉइंट ऑफ व्ह्यू. दिस इज नाही असा, आणि तू स्कूप मागितलं. माझा प्रश्न काय आहे, मी व्हॅनिला आईस्क्रीम विकत घेते. मी व्हॅनिला आईस्क्रीम व्हॅनिला आईस्क्रीम इज हिअर. मी बोलते तुमच्याशी नंतर. हा टाक ना. शी गरम आहे पूर्वा. अरे जरा नीट तरी करते ते काय काय माती खाते बघा हे. ते आम्हाला दुकानात पण काढतील माहितीये का. Who is no more my friend? It tastes much better, guys. I'm not even kidding. It's like आपण याच्यावरती खातो ना. अरे याच्यावरती ना व्हिप मिळाली पाहिजे. आपण ते ब्राउनीवर खातो बघ, चॉकलेट ब्राउनी सिझलर वाली. मी तुम्हाला सांगते, हे जाम गरम वाफा निघतात आणि हे जाम थंड. कॉम्बिनेशन इज किलिंग इट. गाईज, ही पोरगी मला काहीही खायला लावते. आणि आम्ही मागवलं हेझलनट हॉट चॉकलेट आणि विथ या पोरीनी एक्स्ट्रा व्हॅनिला आईस्क्रीम मागवला, आणि आता ती पोरगी ते मिक्स करून खाते. वाय? बिकॉज ते गोड नाहीये, सो तिने आईस्क्रीम मागवला. आणि आता आमचं अजून वॉफल यायचं आहे. पूर्व आपला आईस्क्रीम खायचं होतं, तुझा तुझी इच्छा पूर्ण करून घेतलीस. गाईज,
माझं वॉफल आलेलं आहे आणि आता आमचं पोट भरलेलं आहे आणि जरी नसेल भरलं तरी आम्ही इथनं निघणार. या पोरीने आमची खूप जास्त किंतुत करून जर तुम्ही हॉट चॉकलेट पित असाल तर मला हॉट चॉकलेट आवडत असेल तर व्हॅनिला आईस्क्रीम बरोबर ट्राय करा किंवा व्हिप क्रीम बरोबर पण छान लागतं. मला ते हॉट चॉकलेटला गोड नाही लागलं पण मला ते गोडच लागलं. भाई आय एम अ स्वीट टूथ, यू आर नॉट. या आणि मला हिच्यामुळे आता ते गोड खायची सवय करायला लागते आणि हिला माझ्यामुळे तिखट खायची सवय करायला लागते. पण मी हिला खायला लावते. पूर्वा बिंग पूर्वा, हे बघा चॉकलेट पाडलंय मी इकडे अजून कुठेतरी पाडलंय पण ते नाही दाखवू शकत. हे बघा बाई माई आई गाईज मी इथे पण जसं की तुम्ही बघितलं की मी लास्ट क्लिपमध्ये की मी सगळीकडे चॉकलेट सांडलं म्हणजे माझ्याकडे सगळीकडे चॉकलेट पडलं होतं माझ्या ड्रेसवर वगैरे. त्यानंतर मी घरी आली, मग उद्या मी चिकन नाही खाऊ शकत. उद्यापासून आमचं चिकन बंद आहे, म्हणजे नॉनव्हेजच बंद आहे. तर आज मी घरी येऊन परत चिकन खाल्लं आहे 12 वाजायच्या आत. आणि आता मी बोलते सिद्धीसोबत. सिद्धी हाय, से हाय. आम्ही पूर्ण दिवस एकत्र राहून पण आम्ही आता पण मी तिच्याशी गप्पा मारते. लाईक आता तुम्हाला मी टायमिंग पण सांगते बघा, वाजले बघा ते 4:52 झालेत, म्हणजे इट्स ऑलमोस्ट 5 AM. आणि मी ॲक्च्युली काम करत होती. सिद्धी पण काम करते बाय द वे. सो आम्ही जरा काम करत होतो आणि माझं काम ॲक्च्युली झालं आहे. सो आय थॉट की एडिट केला मी ब्लॉग. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.